विद्यार्थी मित्रांनो, कसे असाल? आम्ही घेतलाय व्याकरणाचा ध्यास आणि 5 मार्क मिळतील हमखास अराइज अकॅडमीच्या माध्यमातून आज मी तुमच्या समोर पुन्हा एकदा एक छान व्हिडिओ घेऊन येत आहे, तो म्हणजे गद्य आकलन, गद्य आकलन, गद्य आकलन। तर विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित लेखनाचा जो आत्मा आहे तर त्यातील गद्य आकलन हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे। गद्य आकलन म्हणजे काय, तर तुम्हाला परीक्षेला एक पॅराग्राफ दिला जातो, एक परिच्छेद दिला जातो आणि तो परिच्छेद तुम्हाला वाचायचा असतो। तर वाचून त्यावरती तुम्हाला प्रश्न तयार करायचे असतात। पण हे प्रश्न कसे तयार करायचे, कशा पद्धतीने तयार करायचे, हे प्रश्न तयार करत असताना आपल्याला काही गोष्टी किंवा काही नियम पाळायचे आहेत। ते नियम कुठले आहेत ते आज आपण पाहणार आहोत। तर सगळ्यात पहिलं गद्य आकलन 5 गुणांसाठी आहे। 5 प्रश्न तुम्हाला तयार करायचे आहेत आणि त्या प्रश्नांचं स्वरूप कसं असावं, प्रश्न कशा पद्धतीचे असावेत, कशा पद्धतीने लिहायचे आहेत, प्रश्नांचं स्वरूप, त्याच्यामधली नियोजनबद्धता, त्यातलं सुस्पष्टता, त्यातल्या वर्गीकरणाचा जो प्रकार आहे किंवा ते प्रश्न तुम्ही कसे बनवता यावर तुमचे मार्क्स अवलंबून आहेत। फक्त प्रश्न बनवण्यासाठी तुम्हाला 5 मार्क्स मिळतात। याला गद्य आकलन असं म्हटलं जातं। सगळ्यात सोपा, महत्त्वाचा, जास्त गुण मिळवून देणारा घटक म्हणजे काय, तर गद्य आकलन, गद्य आकलन, गद्य आकलन। मग हे प्रश्न कसे बनवायचे आहेत, प्रत्यक्ष आपण विषयाला हात घालूयात, विषयाकडे वळूयात, जाणून घेऊयात की काय आहे गद्य आकलन। गद्य आकलन म्हणजेच तुम्हाला एक परिच्छेद किंवा उतारा दिला जातो। हा उतारा वाचत असताना तो आकलित करून घ्यायचा आहे। फक्त उतारा आपल्याला वाचायचा नाही तर तो आकलित करून घ्यायचा आहे। आकलित करून घ्यायचा आहे म्हणजे समजून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे म्हणजे त्यातील अर्थ माहीत पाहिजे, अर्थ माहीत हवा आहे म्हणजे त्याच्यातील मार्मिकता तुमच्या लक्षात आली पाहिजे, त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला करता आलं पाहिजे, एक्झॅक्ट त्या परिच्छेदामध्ये काय सांगितलेलं आहे हे तुमच्या विचारांना आणि विचार प्रक्रियांना भावलं पाहिजे, म्हणजेच ते तुम्हाला समजलं पाहिजे आणि कळलं पाहिजे। मग उतारा वाचून घ्या म्हणजे उतारा वाचत असताना एक्झॅक्ट लक्षात ठेवायचं आहे कुठे कुठला प्रश्न तयार करता येईल, कुठे प्रश्न तयार होऊ शकतो, कुठल्या वाक्यातून प्रश्न निर्माण करू शकतो, कुठलं वाक्य कशा स्वरूपाचं आहे, कुठलं वाक्य आपल्याला प्रश्न मिळवून देईल किंवा कुठल्या वाक्याचं आन्सर आपल्या प्रश्नामध्ये येईल, हे सगळं तुम्हाला उतारा वाचत असताना लक्षात घ्यायचं आहे। केवळ उतारा वाचायचा नाही, तो समजून घ्यायचा आहे, तो आकलित करून घ्यायचा आहे, त्याचं स्पष्टीकरण लक्षात ठेवायचं आहे आणि तुम्हाला प्रश्न कोण देईल, कुठलं वाक्य देईल, कुठल्या वाक्याचं स्वरूप देईल, कशा स्वरूपाचा प्रश्न देईल याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे, म्हणजे उतारा वाचायचा आहे। सेकंड पायरीकडे आपण वळतोय, विचार प्रक्रिया। मला दिलेली जी सूचना आहे की खालील गद्य उतारा वाचून असे प्रश्न तयार करा की ज्याचं उत्तर एकाच शब्दात येईल, या थिंकिंगने तुम्ही जायचं आहे। स्टेप बाय स्टेप प्रश्न कसा बनवायचा आहे की ज्याचं उत्तर एका शब्दात येईल। मग आपल्याला अशी कुठली वाक्य बघता येतील, त्यातून कुठला आणि कशा स्वरूपाचा प्रश्न निर्माण करता येईल, अशा प्रकारच्या उतार्यातील काही गोष्टी तुम्ही कटाक्षाने लक्षात घेतल्या पाहिजेत, लक्षात घेतल्या पाहिजेत, नाही तर आकलित करून घेतल्या पाहिजेत, समजून उमजून घेतल्या पाहिजेत आणि मगच आपण प्रश्नांकडे वळू। म्हणजेच या सेकंड पायरीमध्ये विचार प्रक्रियेला खूप महत्त्वाचं स्थान आहे। गद्य आकलनात दिलेला उतारा केवळ वाचायचाच नाही तर तो आकलित करून घ्यायचा आहे आणि विचारांच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या जागृत करायच्या आहेत। विचारांची प्रक्रिया जागृत करायची आहे असं नाही तर स्टेप बाय स्टेप आपल्या प्रश्नांचं वाचता वाचता स्वरूप तयार करायचं आहे।
कसा प्रश्न लिहिता येईल, कसा विचारता येईल, त्या प्रश्नाचं उत्तर एका शब्दामध्ये कसं असेल, हे सगळं तुम्ही ते अनुभवायचं आहे, आकलित करून घ्यायचं आहे आणि मग पुढे जायचं आहे. त्याचबरोबर विचार प्रक्रियेमध्ये लक्षात ठेवायचं आहे की आपला प्रश्न सुस्पष्ट असावा, आपल्या प्रश्नामध्ये संदिग्धता नसावी. मला असे म्हणायचे होते की तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे त्याचं टायटल क्लिअर असणं नितांत गरजेचं आहे. तो प्रश्न स्पष्ट असणं नितांत गरजेचं आहे. तिसऱ्या पायरीकडे वळतोय, नियोजनबद्धता. 5च प्रश्न तयार करायला सांगितलेले आहेत. 5 गुणांचे आहेत, 5 प्रश्न आहेत आणि त्याचं स्वरूप. या तिसऱ्या पायरीकडे वळत असताना नियोजनबद्धतेला खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. परिच्छेद शांतपणे वाचून घेतलेला आहे, त्यानंतर विचार प्रक्रिया केली आहे, त्यानंतर आकलन करून ते समजून घेतलेलं आहे. समजून घेतल्यानंतर आपण नियोजनबद्धरित्या कुठल्या स्टेपवर कोणता प्रश्न विचारता येईल आणि असे 5 प्रश्न आपण कसे तयार करू याचं अचूक प्लॅनिंग तुम्हाला करणं नितांत गरजेचं आहे. तुम्हाला तो गद्य उतारा वाचता वाचता या सगळ्या गोष्टींचं नियोजन करायचं आहे. म्हणजे एक्झामच्या वेळी तुमचा जो वेळ आहे तो देखील वाचेल आणि तुमचं जे आउटपुट किंवा ध्येय आहे की 5 मार्क मिळवायचे ते देखील साध्य होईल. चौथी गोष्ट आहे सुस्पष्टता. तुमचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं स्वरूप आहे त्याच्यामध्ये सुस्पष्टता असणं गरजेचं आहे. एका प्रश्नाचं उत्तर 2 वेळा येता कामा नये. एका प्रश्नाचं उत्तर 2 उत्तरे येतील असं देखील नसावं. प्रश्न संदिग्ध नसावा, प्रश्न सुस्पष्ट असावा. प्रश्न विचारत असताना त्यातून निर्माण होणारं किंवा निर्माण होऊन येणारं उत्तर एकाच शब्दात असावं. याच्यावर तुम्ही निश्चितता करणं गरजेचं आहे, अन्यथा तुमचे मार्क्स जाऊ शकतात. प्रश्नाचं स्वरूप अचूक असावं. प्रश्न बिनधोक निर्भीडपणे विचारला जावा. प्रश्न निर्धोक अचूक व्याकरणाच्या संगतीने लिहिला जावा. त्याचं उत्तर एकाच शब्दात यावं याकडं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आणि तुमच्या प्रश्नांचं स्वरूप सुस्पष्ट असणं नितांत गरजेचं आहे. सुस्पष्टतेबरोबरच नियोजनबद्धता, आकलन क्षमता, समजण्याची वृत्ती आणि प्रश्नाचं स्वरूप यावरती तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे. त्यानंतर 5व्या वैशिष्ट्यांकडे मी वळते. एका शब्दात उत्तर कसं येईल. जो उतारा आहे विचारलेल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे एकाच शब्दात आलं पाहिजे. विचारलेल्या प्रश्नाला तुम्ही एकाच शब्दात त्याची मांडणी करता आली पाहिजे. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात कसं येईल याची दक्षता घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, संत तुकारामांचा जन्म कोठे झाला? देहुगाव. तुमच्यावर सगळ्यात जवळची प्रेम करणारी व्यक्ती कोण? आई. तुमच्यावर अथांग सागरासारख्या प्रेम करणारी व्यक्ती कोण? बाबा. तुमच्या जीवाभावाचा सगळ्यात जवळचा मित्र कोण? आत्मविश्वास. तुमच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती? स्वाभिमान. तुमच्या स्वभावाला घातक असणारी गोष्ट कोणती? अहंकार. तुमच्या यशाच्या आड येणारी गोष्ट कुठली? तुमचा अहंकार, तुमचा गर्व, तुमचा ताठा, तुमचा अभिमान, अतिशयोक्ती अभिमान किंवा मला खूप येत आहे हा मी जो आहे तो तुमचा आत्मविश्वास हरवणारी गोष्ट. किंवा आणखीन असे काही शब्द आहेत की प्रश्न एकाच शब्दात येतो. आता एका शब्दात येणारे प्रश्न, आळंदीला कोणाची समाधी आहे? आळंदीला कोणता देव आहे? किंवा नाशिकला काय प्रसिद्ध आहे? नाशिकला आणखीन रामांचं काय म्हणतात? पंचवटी. किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राचं नाव सांगा. प्रश्न कसा आहे? एखाद्या तीर्थक्षेत्राचं नाव सांगा. देवगाव येईल.
एखाद्या तीर्थक्षेत्राचं नाव आळंदी, एखाद्या तीर्थक्षेत्राचं नाव तर पाथर्डी येईल, एखाद्या आणखीन तीर्थक्षेत्राचं नाव पंढरपूर येईल. म्हणजेच बघा धार्मिक स्थळाचं नाव काय आहे. तर अशा एका शब्दात आपला प्रश्न कसा बसेल किंवा एका शब्दात त्याचं उत्तर कसं येईल याकडे आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. प्रश्नाचं स्वरूप हे संदिग्ध असता कामा नये. उदाहरणार्थ देहू येथे संत तुकाराम महाराजांचं काय आहे, काय सांगणार. समाधी आहे, संत तुकारामांचं जन्मगाव आहे, संत तुकारामांचं काय आहे. संदिग्ध प्रश्न मुळीच विचारायचे नाही. संदिग्ध प्रश्न विचारले तर नक्कीच तुमचे 5 मार्क जातात. संदिग्ध प्रश्न केव्हाही विचारायचे नाहीत किंवा एका प्रश्नाचं उत्तर 2 वेळा आलं नाही पाहिजे किंवा 2 विभागामध्ये विभागता आलं नाही पाहिजे किंवा 2 गोष्टींमध्ये एक प्रश्न बसता कामा नये. तुमचा प्रश्न हा सुस्पष्ट, नियोजनबद्ध आणि विचार प्रक्रियेला धरून असणारा हवा, तरच तो प्रश्न निर्माण होतो की प्रश्नाचं स्वरूप हे सुस्पष्ट असणं नितांत गरजेचं. प्रश्नांच्या स्वरूपामध्ये बदल होता कामा नये. किती वाजले आहेत, घड्याळात पाहून सांगा किती वाजलेले आहेत. स्पष्ट. बाटलीत काय आहे, पाणी किंवा औषध किंवा वा वगैरे येऊ शकतो. आज तब्येत कशी आहे, ठीक, बरी, उत्तम. तिन्हींपैकी कुठलंही उत्तर येऊ शकतं, पण एकाच शब्दात लिहायचं आहे. पर्याय असू शकतात उत्तराला, पण शब्द हा एकच असणं नितांत गरजेचं असतं. म्हणजेच तुमच्या प्रश्नाचं स्वरूप हे सुस्पष्ट आणि एकाच शब्दात प्रश्नाचं उत्तर कसं येईल ते तुम्ही पाहायचं असतं. त्यानंतरची जी पायरी आहे प्रश्नाचं स्वरूप आणि संदिग्धता, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. सगळ्यात महत्त्वाचं गद्य आकलनामध्ये तुम्हाला छान उतारा वाचून घ्यायचा आहे. हा उतारा वाचून घेतल्यानंतर तो आकलित करायचा आहे. तो आकलित केल्यानंतर समजून घ्यायचा आहे. तो समजून घेतल्यानंतर आपल्याला आपल्या प्रश्नाचं लॉजिक किंवा थिंकिंग लावायचं आहे. विचार प्रक्रिया करायची आहे. विचार प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला नियोजनबद्धता करायची आहे. अचूक नियोजन करायचं आहे. कटाक्षाने नियम पाळायचे आहेत. प्रश्नाचं स्वरूप, प्रश्नाची संदिग्धता टाळायची आहे. प्रश्न सुस्पष्ट असणं गरजेचं आहे. विचार प्रक्रियेनुसार प्रश्न हे चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने असणं नितांत गरजेचं आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. प्रश्नांचं स्वरूप, त्याच्यातील टाळलेली संदिग्धता निश्चितच तुम्हाला 5 मार्क मिळवून देणार आहेत. सोपी गोष्ट आहे. 5 मिनिटात 5च मार्क आणि 5 प्रश्न, त्याचं स्वरूप आणि असे तयार करायचे आहेत 5 प्रश्न की जे तुम्हाला काय करणार आहेत, 5 मार्क आउट ऑफ मिळवून देणार आहेत. हे प्रश्न तयार करत असताना उतारा अचूकपणे वाचायचा आहे. उतारा वाचत असताना विचार प्रक्रिया करायची आहे. विचार प्रक्रियेमध्ये तुम्हाला कुठल्या स्वरूपाचा कसा प्रश्न तयार करता येईल, त्याचं उत्तर एका शब्दात कसं असेल हे पाहायचं आहे. त्यानंतर अचूक नियोजनबद्धता, नियोजनाने जीवन सफल होतं तर नियोजनाने गद्य आकलन का सफल होणार नाही. निश्चित नियोजनबद्धता असणं खूप गरजेचं आहे. मार्कांसाठी अचूक नियोजन करा, प्रश्नांसाठी अचूक नियोजन करा आणि पुढे जा. सुस्पष्टता, तुमचा जो प्रश्न आहे तो सुस्पष्टपणे विचारला पाहिजे, परखडपणे मांडला पाहिजे, तरच त्याच्या स्वरूपात ताकद येते. तर प्रश्न हा सुस्पष्ट असणं गरजेचं आहे. प्रश्नाचं उत्तर एका शब्दात आलं पाहिजे. जसं की सावित्रीबाई फुले यांच्या पाठीशी कोण उभं होतं, सावित्रीबाई फुले यांनी कशासाठी कार्य केलं, छत्रपती शिवाजींवर आदर्श संस्कार करणारी व्यक्ती कोण होती, म्हणजेच आऊसाहेब जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते, दादोजी कोंडदेव. अशा प्रकारच्या प्रश्नातून एकाच शब्दात उत्तर
उत्तर येणं नितांत गरजेचं असतं. असे खूप असंख्य प्रश्न आहेत की नाशिक येथे काय प्रसिद्ध आहे? पंचवटी, वनीची देवी. त्याचबरोबर लहान मुलांना सगळ्यात आवडणारा कार्यक्रम कुठला? तर कार्टूनचे कार्यक्रम. याचबरोबर प्रश्नाचं स्वरूप, प्रश्नाचं स्वरूप, त्याची स्थिती, त्याचं नियोजन, त्याचं आकलन, त्याची सुस्पष्टता त्या प्रश्नाच्या स्वरूपावर अवलंबून असते. त्याचं स्वरूप हे स्पष्ट असावं, संदिग्धता नसावी. कुठलाही प्रकारचा प्रश्न तयार करताना 2 किंवा अधिक शब्दांचा वापर करू नका. जेव्हा तुम्ही एखाद्या प्रश्नाचं स्वरूप तयार करत आहात त्यावेळी तुम्ही अधिकाधिक प्रश्न निर्माण करत असताना खूप शब्द, खूप फापट पसारा वापरू नका. प्रश्न सरळ, साधा, सुस्पष्ट आणि संदिग्धता टाळणारा असावा. आता मी संदिग्ध ह्याच्यावरती फोकस का करते? कारण संदिग्ध प्रश्नामुळे एका शब्दात उत्तर येत नाही. संदिग्धतेमुळे काय होतं? देवगाव कशासाठी प्रसिद्ध आहे? तुकाराम महाराजांसाठी. देवगाव तीर्थक्षेत्र आहे. देवगाव आणखीन कशासाठी प्रसिद्ध आहे? ग्रामीण पण भाग आहे. देवगावामध्ये आजूबाजूचे भाजीपालेवाले येतात, म्हणजे संदिग्धता आहे. नक्की कोणता आन्सर द्यायचं? म्हणून संदिग्धता टाळायची आहे. संदिग्ध प्रश्न असेल तर मार्क्स मायनस होतात. मग आपल्याला मार्क्स कॅच करायचे असतील, निश्चित तुम्ही प्रश्नांचं स्वरूप हे तुमचं सुस्पष्ट असणं गरजेचं आहे. कसे प्रश्न असावेत आणि कसे नसावेत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, आणखीन मी प्रश्नांचं स्वरूप बदलून तुम्हाला प्रश्न सांगते की जीवनात सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती कोण? मी सांगितलं आई. तुमचं उत्तर येईल स्त्री. त्यापेक्षा एक वेगळं उत्तर येईल वडील. त्यापेक्षा वेगळं उत्तर येईल काका, मामा, कोणी येऊ शकतो. व्यक्ती आहे ना. प्रश्नांचं उत्तर वेगवेगळं येऊ शकतं, पण प्रश्न हा सुस्पष्ट असावा. पुणे विद्यापीठाचं सध्या नामकरण केलेलं नाव काय आहे? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं नामकरण केलं. स्पष्ट उत्तर आलं येणं गरजेचं आहे. त्यानंतर संदिग्धता टाळावी. मग प्रश्नांच्या स्वरूपामध्ये बदल करत असताना संदिग्धता टाळणं गरजेचं आहे. एवढं सगळं सांगितल्यानंतर निश्चितच तुम्हाला सुस्पष्टरित्या माझा गद्य आकलन हा घटक निश्चितच आवडला असेल आणि तो तुमच्या लक्षात देखील आलेला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, गद्य आकलनाचा आत्मा किंवा गद्य आकलनाचा घ्या ध्यास आणि 5 गुण मिळवा हमखास. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.